बातमी छत्रपती संभाजीनगरमधून घाटी रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन वारंवार बंद पडतेय। मशीन 2 वर्षांपासून कालबाह्य झालेली आहे। तातडीनं मशीन खरेदी करण्याची मागणी करण्यात येते। प्रशासनाची आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन 2 वर्षांपासून कालबाह्य झालेली आहे। त्यामुळे आता वारंवार बंद पडत आहे ही मशीन, तर परिणामी मशीन शेवटची घटका मोजत आहे। त्यामुळे आता तातडीनं मशीन खरेदी करण्याची मागणी आमदार सतीश चव्हाण यांच्याकडे घाटी प्रशासनानं केली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, घाटी रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन आता आजारी पडत चालली आहे, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रेरणा, जर पाहिले छत्रपती संभाजीनगरची घाटी रुग्णालय ही मराठवाड्यासाठी जीवनदायी ठरताना पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणची असणारी सिटी स्कॅन मशीन जी आहे ती सातत्याने आजारी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे। रुग्णांवरती सिटी स्कॅन करण्यासाठी मराठवाड्यातून या ठिकाणी जे आहे ते रुग्ण येत असतात, परंतु मागील 2 वर्षापासून जर पाहिलं तर सिटी स्कॅन मशीन जी आहे ती सातत्याने बंद पडत आहे। त्यामुळे रुग्णांना येताना हा त्रास सहन करावा लागत असतो। खासगी रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी आता प्रशासनाने तातडीने घाटी रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन मशीन नवीन खरेदी करावी अशी मागणी जी आहे ती घाटी प्रशासनाच्या वतीने करण्यात येण्यात आहे। यापूर्वी देखील निधी जो आहे तो सिटी स्कॅन मशीनसाठी आला होता, परंतु तो निधी मशीन खरेदी न केल्यामुळे तो निधी देखील परत गेला। त्यामुळे आता मराठवाड्यातील नागरिकांना सिटी स्कॅन करण्यासाठी खासगी रुग्णालयात भरतण जी आहे ती सोसावी लागत आहे। त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने घाटी रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन मशीन जी आहे ती खरेदी करून रुग्णांची पकड थांबवावी अशी मागणी आता करण्यात येत आहे। ठीक, धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।